नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 59. 28 फेब्रुवारी. संगम. नुसतं संगम म्हणलं की दोन नद्या किंवा दोन तीर्थ हेच आपल्या डोळ्यासमोर येतं. पण मला परमसद्गुरू श्रीजींच्या ठिकाणी असणारा विभिन्न गुरु आणि देवता यांचा उल्लेख करायचा आहे. प्रत्येक गुरुला अभिमान वाटावा असा शिष्य, प्रत्येक परंपरेला गौरवास्पद होईल असा शिष्य, असे यांचे हे वर्णन करावं वाटतं. सरदार, वतनदार, जमीनदार घराण्याचा वारस, तोही एकुलता एक, पण बालपणापासून धर्मसंस्थेत व मठात निवास, अर्थात मूळचेच पवित्र असणाऱ्या बालगजाननाचे आचरण पावित्र्य वृद्धिंगतच होत गेले. ज्या साकोरी आश्रमात ते बालवयात आले त्या उपासनी महाराजांनी मौंजी बंधनानिमित्त त्यांचे वडील आजोबा हयात असतानासुद्धा स्वतः दीक्षा दिली. म्हणजे पहिले गुरु उपासनी महाराज. सोनामाता व आजोबा भाऊसाहेब शिंगवेकर या दोघांचे उपासनी बाबा गुरु होते आणि म्हणून त्यांचा तिथं निवास झाला. ईश्वरी संकेतानुसार ते अक्कलकोटला आले आणि 38 सालच्या माघ महिन्यात त्यांना एक विदेही शक्तीने कृष्ण शक्ती मंत्र दिला. आणि शास्त्र सांगतं की मंत्र सिद्ध झाल्यावर गुरुला दर्शन द्यायला यावंच लागतं. त्याप्रमाणे तो मंत्र सिद्ध झाला आणि अचानक एके दिवशी भगवान परशुराम प्रकट झाले आणि त्यांनी म्हणजे तो मंत्र जो म्हटला होता तो त्यांनी म्हटला होता हे नंतर कळलं. कारण ज्यावेळेस मंत्र ऐकू आला त्यावेळेस आजूबाजूला कोणीही नव्हतं आणि गंगाधर महाराज शांतपणे पहुडलेले होते. हे अद्भुत शक्ती जी कोणी होती ती 4 वर्षांनी सिद्ध झाल्यावर प्रकटली. उपासनींचे गुरु साईबाबा, ते विष्णू अवतार, भगवान परशुराम स्वतः भगवंताचाच अवतार, स्वामी समर्थ दत्तावतार. मग हे सगळ्यांच्या ठिकाणी एके ठिकाणी विराजमान झालेत. असं हे अद्भुत संगम ज्या सगळ्यांचा इथं झाला आहे, असं हे अद्भुत व्यक्तिमत्व म्हणजे परमसद्गुरू. आपण गुरुमंत्र घेतो पण जमेल तेव्हा जप करतो, पण झालाच पाहिजे असा फारसा आग्रह धरत नाही. इथे यांनी तर सगळे ज्या गुरूंकडून जे मंत्र गेले ते सिद्ध झाले, सिद्ध केले. गायत्रीचा मंत्र असू दे किंवा इतर कृष्णशक्ती मंत्र असू दे, त्रिपुरी मंत्र असू दे, ते सर्व सिद्ध केले. म्हणजे साहजिकच त्या सर्व देवता त्या ठिकाणी आविर्भूत होतात आहेत हे निश्चित. आणि म्हणूनच त्यांचा संगम त्यांच्या ठिकाणी आहे. अर्थात युगधर्म स्थापनेसाठी भगवंतानेच हा अवतार घेतला आहे हे तर आहेच. मग असे श्री सदैवसाठी वैश्वानर रूपात मूर्त रूपाने आढळतात हे तत्वता खरे आहे. कारण यज्ञो वै विष्णू हे वेदवाक्यच आहे. पण त्यांच्या आचरणात आणखी एका गोष्टीचा संगम आहे असे मला वाटते. ते म्हणजे ते प्रत्यक्ष देव असून ते न चुकता सर्व देवतांची फुले वाहून पूजा करतात. सगळं व्यवस्थित विधिवत पूजा करतात, दर्शन घेतात. म्हणजे स्वतःचे दर्शन घ्यायचे किती अद्भुत, खरंच आश्चर्यकारक आहे का नाही. हे संगम कसा असू शकतो, किती अजब गोष्टी आहेत. हे निजधामी गमनाला अगदी जाण्यापूर्वी 2-3 महिने असताना ते तर स्वतःच या संदर्भात एक उल्लेख बोलून गेलेत. येथे सर्व स्वतःकडे निर्देश करत येथे सर्व देवदेवतांचे संपुटीकरण झाले आहे असा उल्लेख त्यांनी केला. शिवपुरीत देवतांना तुळशी फुलं वाहत असताना ते म्हणाले. अर्थात हे विदित झालेले वाक्य परोक्षपणाने होते हेच खरे. परमात्म्याचीच वाणी ती शतशत सत्य आणि सत्य अशा परमशक्तीने आपल्याला दर्शन दिले, आपल्याशी संवाद साधला. केवढी कृपा झाली. ती कृपा सदैव अशीच राहू दे. त्यामुळे सदैव पंचसाधन मार्गाचा प्रचार घडू दे आणि किंचित तरी देह कामी येऊ दे हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. परमसद्गुरू भगवान श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. जय महासंगम.